किंवा कधी बोनसचा हप्ता कधी जमा होणार, हप्ता कधी जमा होणार, कुठल्या बहिणींना हा लाभ मिळणार, कुठल्या बहिणींना मिळणार नाही, याबाबत सातत्यानं सरकारकडून अपडेट येत असतात, माध्यमांकडून बातम्या येत असतात. आणि मग आता जी काही 18 सप्टेंबर पासून जी काही ई-केवायसी ची प्रक्रिया सुरू झालेली आहे, तर ती ई-केवायसी ची प्रक्रिया सध्या थांबवण्यात आलेली आहे का? तर 18 सप्टेंबर पासून 2 महिन्यापर्यंत ई-केवायसी करण्यासाठी सरकारकडून सांगण्यात आलं होतं. ई-केवायसी जर केली नाही तर त्या योजनेचा लाभ मिळणार नाही असंही सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र सुरुवातीच्या काही काळांमध्ये जवळपास आठवडाभर हे सर्व्हर सातत्यानं क्रॅश होत होतं आणि आताही ते सर्व्हर व्यवस्थित चालतच असं नाही. ह्या जाणीवपूर्वक सरकारकडून खोडसाळपणा केला जातो, त्रुटी निर्माण केल्या जातात. ही एक सरकारची एक चाल असते की लोकांना ऐनकेन प्रकारे वेगवेगळ्या कामामध्ये गुंतवून ठेवायचं, की जेणेकरून आपल्या समस्यांबाबत जाब विचारण्यासाठी की सरकारला जाब विचारण्यासाठी कोणी रिकामं राहणार नाही. मग कोणी शेतीच्या ई-केवायसी साठी गुंतलेलं असेल, कोणी बँकेच्या ई-केवायसी साठी, कोणी लाडक्या बहिणीच्या ई-केवायसी साठी, म्हणजे कामं धंदे सोडून तालुक्याच्या ऑनलाईन सेंटरच्या चक्रा मारायचा हा सरकारचा उद्देश असतो, हेतू असतो. आणि मग अशा स्थितीमध्ये आता नव्यानेच लवकरच आता नगर परिषदा आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. राज्य सरकारची मोठ्या प्रमाणामध्ये बदनामी झालेली आहे, कारण या सरकारनं महिलांना, शेतकऱ्यांना, जवळपास सर्वांनाच फसवलेलं आहे, दिशाभूत केलेली आहे. की निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणीची योजना आणली 28 जून रोजी. या योजनेला 2024 मध्ये मान्यता मिळाली होती आणि त्यानंतर निवडणुकीच्या आधी धडाधड या बहिणीच्या खात्याला पैसे जमा केले, निवडणुका जिंकल्या आणि नंतर वेगवेगळे नियम निकष सांगण्यात आले. मग कधी 2 चाकी, कधी 4 चाकीचं वाहन आहे का, कधी उत्पन्न इतकं आहे का, कधी उत्पन्न तितकं आहे का, कधी परराज्यात राहते का, हे असे वेगवेगळे फतवे सरकारकडून काढण्यात आले. आणि आता अशातच या ई-केवायसी ला सरकारकडूनच ब्रेक लावण्यात आलेला आहे, कारण आता निवडणुका होईपर्यंत सरकार तुम्हाला काहीच विचारणार नाही. उलट भाऊबीजेच्या नावाखाली, दिवाळीच्या नावाखाली सरकार बहिणींना बोनस देईल आणि त्यांचं कुठेतरी भावनिक दृष्ट्या या बहिणींपुढे पुन्हा लाळ घोटण्याचा प्रयत्न सरकारकडून होईल, यात शंका नाही. आणि पुन्हा एकदा निवडणुका संपल्या की पुन्हा तो एक ससेमिरा सुरू होईल की हे करा, ते करा, ते करा. तर अशा स्थितीमध्ये सध्याची स्थगिती दिली असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तर तो नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल असं सांगितलं जात आहे. तोही लवकरच जमा होईल. सरकारकडे बजेट जरी नसलं, पैसे जरी नसले तरी इकडून तिकडून ते पैसे आणणार. लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या, नगर परिषदांच्या निवडणुकापूर्वी खिरापत वाटणार, शेतकऱ्यांनाही काहीतरी देणार, गोरगरिबांना देणार आणि निवडणुका संपल्या की पुन्हा तुमच्या आमच्या खिशाला कात्री लावणार, तुमच्या आमच्या खिशातून हे पैसे काढून घेतले जाणार. तेव्हा येणाऱ्या निवडणुका ज्या असतील तर पक्षाच्या दृष्टीनं जर आपण या निवडणुकात मताचा विचार करणार असू तर कुठल्या पक्षाला मतदान करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. उगीच अंधभक्त बनू नका आणि कुणालाही मतदान करत बसू नका. तर सारासार विचार करूनच आपण मतदान केलं पाहिजे. कुठल्याच पक्षाला आपला विरोध नसला पाहिजे, मात्र व्यवस्था बदलाला, जी काही शोषण करणारी जी काही व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे किंवा सरकारने निर्माण केलेली आहे, तर या शोषणाविरुद्ध, तुमच्या आमच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आपण मतपेटीतून परिवर्तन घडवलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.